Good morning, everyone. Let's start our new subject, International Financial Reporting Standard. Okay. सो हा जो नवीन सब्जेक्ट आहे एम.कॉम पार्ट 2 सेमिस्टर 4ला आहे. आज आपण त्याचं फर्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय. सो युनिट फर्स्ट मध्ये आपण सगळे कन्सेप्च्युअल फाउंडेशन जे आहेत, कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड आहे ते लर्न करणार आहोत. सो इंटरनॅशनल फायनान्स किंवा फक्त फायनान्स अकाउंटिंग स्टँडर्ड हे आपण बऱ्याच वेळी लर्न केलेले आहे. बट याच्यामध्ये कॉम्बिनेशन असणार आहे इंटरनॅशनल फायनान्स रिपोर्टिंग स्टँडर्ड. तर बघूया आपण कन्सेप्च्युअल फाउंडेशन काय काय आहे. So first our question, objective and assumption of financial reporting. Financial reporting refers to the process of providing financial information. So आपल्याला माहिती आहे financial रिपोर्टिंगचं मेन इंटेन्शन काय असतं तर फिनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे, राईट. सो फिनान्शियल रिपोर्टिंग रेफर्स टू द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू वेरियस स्टेक होल्डर टू हेल्प देम टू मेक इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक डिसिजन. आणि ही जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ही वेगवेगळ्या स्टेक होल्डरना काय होणार आहे तर युजफुल होईल फॉर टेकिंग अ वेरियस डिसिजन. कारण प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिनान्शियल इन्फॉर्मेशनचा यूज हा डिफरंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल स्टेक होल्डर मध्ये मग कोण येतं, ज्याच्यामध्ये आहेत फर्स्ट शेअर होल्डर आहेत, त्याचबरोबर बँकिंग आहेत, त्याच्याबरोबर एम्प्लॉईज आहेत, क्रेडिटर्स आहेत, इन्व्हेस्टर आहेत. ह्या सगळ्यांसाठी फिनान्शियल इन्फॉर्मेशन काय असणार आहे तर युजफुल असणार आहे. सो दीज आर सम मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. सो फर्स्ट आहे to provide information to investor and creditors. ओके. सो फिनान्शियल इन्फॉर्मेशन मुळे पहिल्यांदा आपल्याला कोणाला त्याचा यूज होताना बघायचा आहे तर इन्व्हेस्टर आणि क्रेडिटर्स. इन्व्हेस्टर काय करतात तर आपल्या कंपनीमध्ये काय करणार आहेत, इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. आणि क्रेडिटर्स काय करतील, सो क्रेडिटर्स बेसिकली प्रोव्हाइड रॉ मटेरियल फॅसिलिटी टू द कंपनी. Therefore, financial information is useful for the both parties like an investor and creditors. सो हेल्प इन असेसिंग द रिस्क अँड रिटर्न ऑफ द इन्व्हेस्टमेंट. आता ही असणार आहे इन्व्हेस्टरसाठी, राईट. सो कंपनीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्या कंपनीमध्ये काही रिस्क आहे का हे असेस करण्यासाठी फिनान्शियल इन्फॉर्मेशन महत्वाची असेल. आणि इन्व्हेस्टर क्रेडिटरसाठी असणार आहे असिस्ट लेंडर इन द इव्हॅल्युएटिंग क्रेडिट वर्दीनेस ऑफ द कंपनी. जसं आपल्याला माहिती आहे की कितीही मोठी कंपनी असली तरी ती प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही कॅश बेसिस वरती करते का हो, नाही. सो सम ट्रान्झॅक्शन इज बेस्ड ऑन क्रेडिट अँड सम ट्रान्झॅक्शन इज बेस्ड ऑन कॅश. दॅट इज वाय क्रेडिटर्स टेक हेल्प विथ द फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू टेक अँड इव्हॅल्युएट द क्रेडिट वर्थीनेस ऑफ द बिझनेसेस. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला का बघा. टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टर अँड क्रेडिटर्स. इन्व्हेस्टर फिनान्शियल इन्फॉर्मेशन यूज करतील असेस द रिस्क साठी आणि क्रेडिटर्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन यूज करतील इव्हॅल्युएट द क्रेडिट वर्दीनेस ऑफ द कंपनी. सेकंड आहे टू इट्स इन डिसिजन मेकिंग. प्रोव्हाइड डेटा फॉर प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड इव्हॅल्युएटिंग बिझनेस ऑपरेशन. आता आपल्याला माहिती आहे की फिनान्शियल इन्फॉर्मेशन फक्त थर्ड पार्टीसाठी युजफुल असणार आहे का, नाही. तर त्याचबरोबर कंपनीसाठी सुद्धा फिनान्शियल इन्फॉर्मेशन काय असेल, युजफुल असेल. त्याच्यामध्ये प्लॅनिंग करणं, कंट्रोलिंग करणं, इव्हॅल्युएटिंग करणं हे महत्वाचं असेल. ॲज वेल ॲज मॅनेजमेंट टू मेक स्ट्रॅटेजिक डिसिजन. आणि काही स्ट्रॅटेजिक डिसिजन घेण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे फिनान्शियल इन्फॉर्मेशन महत्वाचे असते. पॉइंट नंबर 3, टू शो द फिनान्शियल पोझिशन, present and true and fair view of the company's asset, liability and equity through the balance sheet. सपोज जर आपल्याला एखाद्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन चेक करायची आहे तर आपण काय करणार, कंपनीचा बॅलन्स शीट चेक करू, राईट. म्हणजेच काय तर कंपनीचे बॅलन्स शीट काय करते तर कंपनीचं ट्रू अँड फेअर पिक्चर इंडिकेट करण्याचं काम फिनान्शियल काय करणार आहे, इन्फॉर्मेशन शो करेल. नेक्स्ट आहे टू इन्शुअर अकाउंटेबिलिटी, होल्ड मॅनेजमेंट अकाउंटेबल फॉर द यूज ऑफ रिसोर्सेस. जसं आपल्याला माहिती आहे की फिनान्शियल इन्फॉर्मेशन मधून आपण कोणते रिसोर्सेस यूज करायचे, कोणत्या रिसोर्सेसला होल्ड करायचं, कोणते रिसोर्सेस होल्ड करायचे. ओके. हाऊ टू मॅनेज अवर रिसोर्सेस इन अ प्रॉपर मॅनर वी कॅन टेक विथ द हेल्प ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट इज प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड गुड कॉर्पोरेट इमेज और गव्हर्नन्स.
जसं आपण म्हणतो की आपली ट्रान्सपरन्सी जर आपल्याला शो करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा पार्ट काय असणार आहे, तुमच्या कंपनीचं फिनान्शियल इन्फॉर्मेशन और फिनान्शियल बॅलन्स शीट, राईट. आणि याच्यामधूनच आपण कंपनीची ट्रान्सपरन्सी काय करू शकतो, शो करू शकतो. Next, to provide information on financial performance, show the profit, losses, revenue, and expenses to stakeholder and help in performance evaluation. Okay. जसं आपण म्हणतो की जी स्टेक होल्डरना सगळी इन्फॉर्मेशन द्यायची, मग तो प्रॉफिटशी रिलेटेड असेल, लॉसशी रिलेटेड असेल, रेव्हेन्यूशी रिलेटेड असेल, एक्सपेन्सेसशी रिलेटेड असेल, ही इन्फॉर्मेशन ते कुठून कलेक्ट करू शकतात, तर ह्या फिनान्शियल ट्रान्झॅक्शन मधूनच, म्हणजे बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल, याच्यामधून इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट काय करू शकतो, घेऊ शकतो. And last आहे to comply with the legal and regulatory requirement. When we prepare the financial statement, we can follow the rules and regulation as well as accounting principle, etc. जसं आपल्याला माहिती आहे की आपण डेबिटचं क्रेडिट लिहितो का हो, नाही. तर जे डेबिटचे रूल आहेत ते डेबिटला फॉलो करतो, जे क्रेडिटचे रूल आहेत ते क्रेडिटला फॉलो करणार. दॅट मीन्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ IC इंटरनॅशनल फायनान्स अँड अकाउंटिंग स्टँडर्ड. जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत 32, ते प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्ड आपण काय करतो तर इथे यूज करतो. सो फुलफिल स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट बाय प्रिपेअरिंग रिपोर्ट अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड अँड रेग्युलेशन. ओके, फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झाला का बघा. व्हॉट इज फिनान्शियल स्टेटमेंट अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. फिनान्शियल रिपोर्टिंग तुम्हाला कुठे कुठे हेल्प करणार आहे. हा जो तुमच्याकडे रिपोर्ट आहे हा फर्स्ट इन्व्हेस्टर आणि क्रेडिटर साठी युजफुल होईल. सेकंड आहे डिसिजन मेकिंग साठी तुम्ही त्याचा यूज करा. थर्ड आहे फिनान्शियल पोझिशन इंडिकेट करण्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग महत्वाचं आहे. अकाउंटेबिलिटी किंवा तुमची ट्रान्सपरन्सी शो करण्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग इम्पॉर्टंट असणार आहे. अँड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, फिनान्शियल परफॉर्मन्स शो करण्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग महत्वाचं असेल. आणि त्याचबरोबर तुम्ही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट कोणत्या फॉलो केलेल्या आहेत हे सुद्धा आपण काय करू शकतो, फिनान्शियल रिपोर्टिंग मधून इंडिकेट करू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट क्वेश्चन? It is very simple. We were already learned many times objective and assumption. So next बघूया assumption of financial reporting. So certain underlying assumption guide the preparation of financial report. ओके, सो फिनान्शियल रिपोर्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही अझम्पशन फॉलो करणं गरजेचं आहे. सो दीज अझम्पशन मेक फिनान्शियल डेटा कम्पॅटेबल अँड अंडरस्टँडेबल. ओके, सो सिम्पली फिनान्शियल रिपोर्टिंग हे इझिली अंडरस्टँडेबल असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काही अझम्पशन तुम्हाला फॉलो करणं किंवा तुमची कंपनी कोणत्या कॉन्सेप्ट यूज करते हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. जसं जर तुम्हाला थोडंसं आठवत असेल तर बघा की गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आहे, ॲक्रियूल आहे, कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यानंतर मनी मेजरमेंट आहे. दीज आर सम अझम्पशन ऑफ इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. सो फर्स्ट आहे गोईंग कन्सर्न अझम्पशन. ओके, ह्या ज्या कॉन्सेप्ट होत्या इथे फक्त अझम्पशन वर्डिंग काय करायचं, ऍड करायचं. So assume that the business will continue its operation and foreseeability futures and asset and recorded based on their historical cost, not liquidation value. म्हणजे जर तुम्हाला फिनान्शियल रिपोर्टिंग प्रिपेअर करायचं आहे सो हिअर बी अज्युम सम कॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल गोईंग कन्सर्न, तर तुमची बिझनेस कशी आहे तर गोईंग कन्सर्न आहे, कंटिन्युअसली ऑपरेशन आहे, हे तुम्हाला आधी काय करायला लागेल, अज्युम करायला लागेल. गोईंग कन्सर्नचं मिनिंग लक्षात आलं, इट्स लाईक अ कंटिन्युअस ऑपरेशन. हा वर्ड लक्षात ठेवा, कंटिन्युअस ऑपरेशन. याच्यामध्ये आहे म्हणून आपण म्हणजे लिक्विडेशन नाहीये, कुठल्याही प्रकारची कंपनी बंद झालेली नाहीये, कोणत्याही प्रकारची हिस्टॉरिकल कॉस्ट वगैरे नाहीये. तर अशा प्रकारे आमचा बिझनेस हा कंटिन्युअसली फॉलो होत आलेला आहे आणि म्हणून आपण ही गोईंग कन्सर्न अझम्पशन काय करतो, फॉलो करतो. सेकंड आहे ॲक्रियूल बेसिक्स. ओके, so accrual basis means revenue and expenses are recorded when they are earned or incurred. Okay, सो रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस आपण काय करतोय तर रेकॉर्ड करतोय, राईट. म्हणजे जेव्हा आपण रेव्हेन्यू अर्न केला आणि एक्सपेन्सेस इनकर्ड केले ते आपण प्रॉपरली काय केलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड केलेले आहेत.
नॉट कॅश इज रिसीव ऑर पेड. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की कॅश फ्लो इज अ डिफरंट स्टेटमेंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट इज अ डिफरंट स्टेटमेंट, राईट. तर त्या पद्धतीने ऍक्च्युअल बेसिस आपण कसे मेंटेन केलेले आहे ते आपण इथे रेकॉर्ड करू. प्रोव्हाइड अ बेटर पिक्चर ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ओव्हर अ टाइम. आणि आपल्याला अझम्पशन द्यावं लागेल की आपला परफॉर्मन्स हा कसा आहे, तर बेटर पिक्चर आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. Third assumption is very important thing is a consistency. When we follow accounting standard or accounting reporting or financial reporting, we assume that it is a consistency. Okay. म्हणजे आपला बिझनेस कसा आहे हो, कन्सिस्टंटली काय होतोय तर फॉलो होतोय. म्हणजे आपले जे रूल्स रेग्युलेशन आहेत, अकाउंटिंग पॉलिसीज आहेत, मेथड्स आहेत, हे आपण प्रत्येक वर्षी काय करतोय, सेम फॉलो करते. सो कन्सिस्टन्सीचं मिनिंग लक्षात ठेवा. सेम अकाउंटिंग पॉलिसी अँड मेथड आर अप्लाइड फ्रॉम वन पिरियड ऑफ ऑर अनादर पिरियड. प्रत्येक वर्षी आपण सेम अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करतोय. इन्शुअर कंपॅरेबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ओव्हर अ टाइम. जसं आठवत असेल तुम्हाला, तर ट्रेंड अनालिसिस मध्ये किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये किंवा त्याचबरोबर कॉमन साईज मध्ये आपण हे बघितलेलं आहे. म्हणजे फक्त आपण अकाउंटिंग पॉलिसी सेम फॉलो करतोय का, नाही. तर त्याचबरोबर आपण कम्पेअर पण करतोय. ओके. म्हणजे लास्ट इयरच्या कम्पेअर मध्ये ह्या वर्षीचा फिनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी मीन्स नॉट फॉलो ओनली रूल्स रेग्युलेशन अँड पॉलिसी अँड मेथड कन्सिस्टंटली. त्याचबरोबर तुम्ही कम्पॅरिझन सुद्धा काय करता इथे बघता. नेक्स्ट पॉइंट इज अ इकॉनॉमिक एंटिटी assumption. The business is treated as a separate from its owner and the other businesses. It's a very important thing. लक्षात ठेवा. जसं आपण काय करतोय, बिझनेस आणि ओनर याला जेव्हा तुम्ही वेगवेगळं ट्रीट करताय, तेव्हा आपण त्याला इकॉनॉमिक एंटिटी असं म्हणतोय. काय सांगायचंय बघा इथे, बिझनेस इज अ ट्रीटेड ॲज अ सेपरेट. बिझनेसला आपण सेपरेट ट्रीट करतोय फ्रॉम इट्स ओनर अँड अदर बिझनेसेस. ओनली द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स. ओके, इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि आपण इथे काय करतोय, तर जे बिझनेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहेत तेवढेच जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा आपण त्याला इकॉनॉमिक एंटिटी असं म्हणतो. नेक्स्ट आहे मॉनिटरी युनिट अझम्पशन. ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द स्टेबल करन्सी. एक लक्षात ठेवा, मॉनिटरी युनिट अझम्पशन मध्ये आपल्याला अज्युम काय करायचं आहे की आपली करन्सी कशी आहे तर स्टेबल आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इग्नोर इन्फ्लेशन ऑर डिफ्लेक्शन अनलेस एक्सप्लिसिटली स्टेटेड. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर बिझनेस सायकल दिसत असेल तरीही आपण ते इग्नोर करतो. म्हणजे इन्फ्लेशन डिफ्लेशनला टोटली इग्नोर करायचे. आणि याला आपण म्हटलेलं आहे मॉनिटरी युनिट अझम्पशन. अँड लास्ट पॉइंट आहे पिरियडिसिटी अझम्पशन. सो फिनान्शियल रिपोर्टिंग आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या कन्व्हिनियंटली आपण बेसिकली अॅन्युअलीच प्रिपेअर केलं जातं. पण 3 मंथली असेल, क्वार्टरली असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, आपण काय करू शकतो, फिनान्शियल रिपोर्टिंग प्रिपेअर करू शकतो. सो डिपेंड्स ऑन पिरियड, स्पेसिफिक पिरियड लक्षात ठेवा. हेल्प इन असेसिंग परफॉर्मन्स फॉर शॉर्ट अँड लॉंग ड्युरेशन. तर जसं आपल्याला जर ऑडिटिंग मध्ये लक्षात असेल तर ऑडिटिंग हे इयर एंडिंगला होतं किंवा फायनली एक ऑडिट जो एक्सटर्नल पर्सन कंडक्ट करतो. बट ते स्मूथली कंडक्ट होण्यासाठी आपण पिरियडिक ऑडिट सुद्धा काय करतो, कंडक्ट करतो. ज्याला कंटिन्युअस ऑडिट म्हणतो आपण, ज्याला इंटरनल ऑडिट म्हणतो, ज्याला बॅलन्स शीट ऑडिट, असं वेगवेगळे टाईप आपण बघितलेले आहेत. सेम त्या गोष्टी तुम्हाला अज्युम करायच्या आहेत तर पिरियडिसिटी. क्लिअर झाला का बघा. सेकंड क्वेश्चन काय बघितलं आपण, फर्स्ट क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग आणि सेकंड अझम्पशन ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. फिनान्शियल रिपोर्टिंग प्रिपेअर करताना तुम्हाला काही अझम्पशन काय करायचे आहेत, बघायचे आहेत. कशासाठी, फॉर अ इझिली अंडरस्टेबल ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. त्याच्यामध्ये गोईंग कन्सर्न मध्ये बघितलं आपण, तुमचा बिझनेस हा कंटिन्युअसली गोईंग आहे. ओके. ऍक्रुअल बेसिस मध्ये बघितलं आपण, तुम्ही रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस प्रॉपरली रेकॉर्ड करताय. कन्सिस्टन्सी मध्ये बघितलं आपण, तुम्ही अकाउंटिंग पॉलिसी मेथड कशा कन्सिस्टन्सली फॉलो करताय, राईट. आणि कम्पॅरेबिलिटी असणार आहे तिथे. फोर्थ आहे इकॉनॉमिक एंटिटी मध्ये बघितलं आपण, आपण बिझनेसला आणि ओनर्सला सेपरेट ट्रीट करतोय इकॉनॉमिक एंटिटी मध्ये.
मॉनिटरी युनिट मध्ये बघितलं, इथे आपण करन्सीला स्टेबल मानतोय, अज्युम करतोय, आणि जर इन्फ्लेशन डिफ्लेशनची काही सिच्युएशन आली तर ती इग्नोर करतोय. आणि लास्ट पॉइंट मध्ये बघितलं आपण पिरियडिसिटी अझम्पशन, कारण आपण जे अॅन्युअल रिपोर्ट सॉरी फिनान्शियल रिपोर्ट प्रिपेअर करतोय तो आपण पिरियडिकली काय करणार आहे तर प्रिपेअर करणार आहे. होप्स तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.